ओके, आता लॅटेंट हीट पाहायचं आहे आपल्याला. बा सो दिस लॅटेंट हीट. लॅटेंट हीट म्हणजे लपलेली हीट. आता ह्याचा अर्थ काय बघूया आपण. इकडे एक बीकर कन्सिडर करा आणि त्याच्यामध्ये आपण काय आईस घेतलं आहे. ठीक आहे, दीज आर आईस ग्रॅन्युअल्स. असं समजायचं तुम्ही की आता ह्याला आपण समजा हीट दिली किंवा कोणता एखादा सबस्टन्स आहे त्याला आपण हीट दिली की हीट ह्या मधल्या सबस्टन्सला भेटते. जो इनर सबस्टन्स आहे आपण त्याला काहीतरी यस म्हणूया, कोणता तरी गॅस असू शकतो किंवा सॉलिड असू शकतो. मग त्याला ही हीट भेटते, ती दोन रूपामध्ये भेटते. सो ही दिलेली हीट त्या सबस्टन्सला दोनपैकी एका रूपात भेटू शकते, एक तर पोटेन्शियल एनर्जी म्हणून किंवा कायनेटिक एनर्जी म्हणून. मग ह्या सबस्टन्सला जर ही हीट मध्ये गेली आणि ह्या सबस्टन्सच्या पोटेन्शियल एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली, असं जर झालं तर याचा अर्थ असा होतो की ह्या सबस्टन्समधले कोणते तरी बॉन्ड तुटले. बॉन्ड तोडले की पोटेन्शियल एनर्जी वाढत असते. बॉन्ड म्हणजे काहीतरी प्लस मायनस ह्यांच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. मग हा बॉन्ड तुटला की हे प्लस आणि मायनस एकमेकापासून दूर गेले आणि पोटेन्शियल एनर्जी वाढली. म्हणजे एक आहे हीट दिली, ह्या सबस्टन्सची पोटेन्शियल एनर्जी वाढू शकते, म्हणजे काहीतरी बॉन्ड्स तुटले त्या सबस्टन्सचे. किंवा दुसरं काय होऊ शकतं, ही दिलेली हीट ह्याला कायनेटिक एनर्जी म्हणून भेटू शकते. म्हणजे ही हीट दिली की ह्या सबस्टन्सची कायनेटिक एनर्जी वाढली. असं केव्हा होतं, जर ह्या सबस्टन्सची मोशन वाढली तर. म्हणजे आता हे मॉलिक्यूल काहीतरी इथं फिरायलेत, मग हीट दिली की मॉलिक्यूल जोरात पळायला लागले, म्हणजे व्हेलॉसिटी वाढली. आणि व्हेलॉसिटी वाढली की हाफ mv² नुसार कायनेटिक एनर्जी वाढते. सो दिलेल्या हीटमुळे जर कायनेटिक एनर्जी वाढली तर ह्याचा अर्थ असतो मोशन वाढते. आणि जर पोटेन्शियल एनर्जी वाढली तर ह्याचा अर्थ असतो बॉन्ड्स ब्रेक होतात. आणि एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की जी बॉडीची टेम्परेचर असते ते वाढते फक्त कायनेटिक एनर्जी वाढल्यावर. पोटेन्शियल एनर्जी वाढल्यावर टेम्परेचर वाढत नाही. सो टेम्परेचर डिपेंड्स ऑन द मोशन ऑफ द पार्टिकल्स. वेन द मोशन ऑफ द पार्टिकल इन्क्रीजेस देन देर इज इन्क्रीज इन द टेम्परेचर. बट वेन द बॉन्ड्स आर ब्रोकन टेम्परेचर रिमेन्स सेम. टेम्परेचर रिमेन्स सेम. हे अतिशय महत्त्वाचं बेसिक आहे जर तुम्हाला लॅटेंट हीट समजून घ्यायचं असेल तर. मग सिम्पल थिंग आहे. समजा आता ह्या आईसचं जे आपण भांडं घेतलेलं आहे त्या भांड्यामधलं आपण एक वॉटरचा एक मॉलिक्यूल बघूया किंवा कोणताही एक सबस्टन्स आहे जो की ए आणि बी ह्याच्यापासून बनलेला आहे. मग ज्यावेळेस आपण ह्याला हीट देतो सुरुवातीला, आपण असं इकडे ग्राफ काढूया. आणि हे वॉटर आहे सध्या आता -20°C किंवा -30°C, म्हणजे ते आता आईस आहे. मग जसजसं मी ह्याला हीट देईल खालून याला, तसं तसं सुरुवातीला आता हे जे मॉलिक्यूल आहेत ते वॉटरचे, हे मॉलिक्यूल जोरात पळायला लागते. आता हे सॉलिड स्टेट आहे तर ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पळणार नाहीत, पण ते व्हायब्रेट व्हायला लागतील. ए आणि बी काय व्हायला लागतील, व्हायब्रेट व्हायला लागतील. हे ए आणि बी मधला बॉन्ड हे असा असतो. सो हे जवळ येतील दूर जातील. ठीक आहे. सो हे इकडं व्हायब्रेट व्हायला लागतील. ओके, किंवा ऑसिलेट होतील. मग व्हायब्रेट झालं म्हणजे मोशन वाढली, म्हणजे काय होते, ह्याची कायनेटिक एनर्जी वाढते. मग कायनेटिक एनर्जी वाढली की ह्या आईसचं टेम्परेचर देखील वाढतं. हे अशा प्रकारे वाढत 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 जसजसं हीट देईल तसं टेम्परेचर वाढत येतं. आणि टेम्परेचर वाढत वाढत ज्यावेळेस 0°C पर्यंत आलं त्यावेळेस आपल्याला माहिती आहे काय होतं. आईसचं कन्वर्जन कशामध्ये होतं बघा. इथं सध्या तो आईस आहे. आता 0च्या नंतर काय होणार, आईसचं कन्वर्जन कोणात होणार, वॉटरमध्ये, लिक्विडमध्ये होणार. असं होतं. ह्याचा अर्थ असा असतो की जे वॉटरमध्ये जे फिजिकल बॉन्ड्स आहेत ते बॉन्ड्स आता ब्रेक व्हायला लागतात. आतापर्यंत दिलेली हीट काय करत होती, त्याची मोशन वाढवत होती, व्हायब्रेशन वाढवत होती. पण आता एवढे व्हायब्रेशन वाढले की आता इथून पुढे हीट दिली 0°C पुढे की काही बॉन्ड्स इथे ब्रेक व्हायला लागतात. वॉटरच्या एका मॉलिक्यूल आणि दुसऱ्या मॉलिक्यूलमध्ये इंटरमॉलिक्युलर बॉन्ड्स असतात, हायड्रोजन बॉन्ड्स, ते ब्रेक व्हायला लागतात. आणि ते बॉन्ड्स ब्रेक व्हायला लागले म्हणजे पोटेन्शियल एनर्जी वाढायला लागते. आतापर्यंत काय वाढत होती, कायनेटिक एनर्जी, पण आता वाढायला लागते पोटेन्शियल एनर्जी. आणि पोटेन्शियल एनर्जी वाढायला लागली म्हणजे आता बॉन्ड्स ब्रेक व्हायलेत, म्हणजे टेम्परेचर आता वाढणार का, नाही. मग टेम्परेचर कॉन्स्टंट राहते.
म्हणजे ज्यावेळेस आईस वॉटरमध्ये कन्वर्ट होत असतो त्यावेळेस टेम्परेचर वाढत नाही आणि ते कॉन्स्टंट राहते. म्हणजे ह्याचा अर्थ आपण ह्याला हीट तर द्यायलो पण टेम्परेचर वाढत नाही आहे. म्हणजे ह्याचा अर्थ दिलेली हीट कुठंतरी लपली की काय असं अगोदर सायंटिस्टला वाटायचं आणि म्हणून त्या हीटला लॅटेंट हीट असं म्हणायचं. म्हणजे आईसमधून वॉटरमध्ये जात असताना किंवा सॉलिडमधून लिक्विडमध्ये जात असताना किंवा लिक्विडमधून गॅसमध्ये जात असताना ह्या दोन्हीला मिळून आपण फेज चेंज म्हणतो. फेज चेंज म्हणजे फेज चेंज होत असताना दिलेली हीट टेम्परेचरच्या रूपात दिसत नाही म्हणून अशा हीटला लॅटेंट हीट असं म्हणतात. मग आता भरपूर वेळ हीट दिली पूर्ण आईस वॉटरमध्ये कन्वर्ट झाला की पुन्हा मग दिलेली हीट काय करायला लागते, पुन्हा ह्या मॉलिक्यूलची मोशन वाढवायला लागते कारण बॉन्ड ब्रेक झाले. तर पुन्हा मोशन वाढते आणि पुन्हा टेम्परेचर असं वाढायला लागते. पण पुन्हा 100 डिग्री सेल्सिअसवर पोहोचलं की पुन्हा बॉन्ड ब्रेक व्हायला लागतात. इथं होता वॉटर आणि आता वॉटर जो इथं आहे तो आता स्टीममध्ये कन्वर्ट व्हायला लागतो. म्हणजेच फेज चेंज व्हायला लागते आणि बॉन्ड ब्रेक व्हायलेत म्हणून आता पुन्हा टेम्परेचर वाढत नाही कारण आता पोटेन्शियल वाढणार. पुन्हा सर्व बॉन्ड ब्रेक झाले त्या तिथले की पुन्हा आणखीन टेम्परेचर वाढायला लागतं कारण मोशन वाढते. सो सिंपल आहे, इथे आणि इथे जिथं की फेज चेंज होत आहे तिथे टेम्परेचर चेंज होत नाही जरी आपण हीट देत आहोत तरीही. मग अशा हीटला लॅटेंट हीट म्हणतात. आईसमधून वॉटरमध्ये जाण्याच्या प्रोसेसला फ्युजन असं म्हणतात. तर वॉटरमधून स्टीममध्ये जाण्याच्या प्रोसेसला किंवा लिक्विडमधून गॅसमध्ये जाण्याच्या प्रोसेसला वेपरायझेशन असं म्हणतात. म्हणून इथल्या लॅटेंट हीटला लॅटेंट हीट ऑफ फ्युजन असं म्हणतात. तर इथल्या लॅटेंट हीटला लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन असं म्हणतात आणि तिला लिहितात असं. केमिस्ट्रीमध्ये लॅटेंट हीटला लिहिण्याची पद्धत अशी आहे, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन अँड लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. बघा, यल म्हणजे लॅटेंट हीट आणि फ्यूस म्हणजे फ्युजन वेपरायझेशन. ओके, तर मग आतापर्यंत हे तर क्लिअर आहे की लॅटेंट हीट ही फक्त फेज चेंज होत असताना ॲप्लिकेबल आहे. म्हणजे समजा हे सबस्टन्स आहे, ह्याला हीट दिल्यावर फेज चेंज होत असताना टेम्परेचर चेंज होत नाही म्हणजे डेल्टा थीटा 0 येते. आणि जर फेज चेंज होत नसेल तर टेम्परेचर चेंज होते आणि डेल्टा थीटा नॉट इक्वल टू 0 येते. आता आपण बघूया लॅटेंट हीटची डेफिनेशन. तर लॅटेंट हीटची डेफिनेशन आहे, समजा एखादा सबस्टन्स आहे आणि त्याचं मास आहे m, तर ह्याची फेज चेंज करण्यासाठी म्हणजे लॅटेंट हीटचे दोन प्रकार आहेत, एक आहे वेपरायझेशन आणि फ्युजन. तर आपण अगोदर लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. तर लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणजे समजा एखाद्या सबस्टन्सचं मास आहे m आणि त्याला पूर्णपणे फ्यूज करण्यासाठी म्हणजे मेल्ट करण्यासाठी तुम्ही हीट दिली Q, देन लॅटेंट हीट ऑफ फ्युजन इज Q डिवायडेड बाय m. तुम्ही मास दुप्पट केलं की Q पण दुप्पट होते म्हणजे L कॉन्स्टंट राहते म्हणून ही एक इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. सो लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. तर तसंच लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन काय असणार, अमाऊंट ऑफ हीट गिव्हन फॉर वेपरायझेशन. एखाद्या सबस्टन्सला लिक्विडमधून गॅसमध्ये नेण्यासाठी किती हीट दिली भागिले त्याचा मास किती आहे, ही पण एक इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. म्हणजे ह्याच्यावरून काय लिहिता येते, Q इज इक्वल टू लॅटेंट हीट गुणिले मास. ठीक आहे ना. सो हा फॉर्म्युला. बरं, लॅटेंट हीट जर अशा रूपात लिहिली असेल तर त्याचं युनिट काय येणार, जूल पर kg. पण लॅटेंट हीटला केमिस्ट्रीमध्ये सहसा मोलच्या रूपात लिहितात. दॅट इज लॅटेंट हीट ऑफ फ्युजन इज इक्वल टू अमाऊंट ऑफ हीट गिव्हन फॉर द फ्युजन डिवाइड बाय नंबर ऑफ मोल. मग त्या केसमध्ये युनिट राहणार जूल पर मोल. म्हणजे मग ह्याच्यावरून Q इज इक्वल टू काय येणार, N इंटू लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, ज्याला की आपण L लिहूया.
सो सिम्पल आहे. समजा एखाद्या सबस्टन्सला हीट केलं तर तो एक अशा प्रकारचा बिहेवियर दाखवतो. ठीक आहे. तर ह्या पार्टमध्ये त्याची टेम्परेचर वाढत असते आणि ह्या पार्टमध्ये वाढत नसते. म्हणजे इथं फेज चेंज नाही आहे, इथं फेज चेंज आहे, इथं फेज चेंज नाही, इथं फेज चेंज आहे. म्हणजे इथं टेम्परेचर चेंज आहे, इथं टेम्परेचर चेंज नाही, किंवा इथं टेम्परेचर चेंज आहे आणि इथं फेज चेंज आहे. इथं टेम्परेचर चेंज आहे, इथं फेज चेंज आहे, इथं टेम्परेचर चेंज आहे. म्हणजे जिथं टेम्परेचर चेंज आहे तिथं तुम्ही Q इज इक्वल टू काय लिहिणार? मास इंटू स्पेसिफिक हीट इंटू चेंज इन टेम्परेचर, कारण तिथं टेम्परेचर चेंज होत आहे. तर जिथं फेज चेंज आहे तिथं Q इज इक्वल टू काय येणार तुमचं? हे आत्ता आलं ते लॅटेंट हीटनं, मास इंटू लॅटेंट हीट. मोलच्या रूपात असेल तर काय लिहिणार? N इंटू कॅपिटल C इंटू डेल्टा थिटा. मोलच्या रूपात इथं काय येणार? N इंटू लॅटेंट हीट ऑफ फ्युजन इन टर्म्स ऑफ मोल. सो तुम्हाला बऱ्याच वेळेस अमाऊंट ऑफ हीट एखाद्या सबस्टन्सला किती दिली हे काढावं लागते. जर त्या सबस्टन्सचं टेम्परेचर वाढत असेल त्या हीटमुळे तर तुम्हाला हा फॉर्म्युला वापरावा लागेल. आणि जर त्या सबस्टन्सचं टेम्परेचर वाढत नसून फेज चेंज होत असेल तर अमाऊंट ऑफ हीटसाठी तुम्हाला हा फॉर्म्युला वापरावा लागेल. आणि हे पुढच्या प्रॉब्लेममधून आपण समजून घेऊया. ओके. आता मागे जे आपण बघितलंय की एखाद्या सबस्टन्सला आपण जर हीट दिली की त्या सबस्टन्सची जर फेज चेंज होत नसेल, इथं टेम्परेचर आणि टाईम म्हटलं, फेज चेंज होत नसेल तर टेम्परेचर वाढणार, फेज चेंज होत असेल तर टेम्परेचर नाही वाढणार, फेज चेंज होणार. फेज चेंज होत नसल्यावर पुन्हा टेम्परेचर वाढलं, फेज चेंज होताना टेम्परेचर कॉन्स्टंट राहिलं, फेज चेंज झाली, आता फेज चेंज होत नसलं की पुन्हा टेम्परेचर वाढलं. म्हणजे इथं टेम्परेचर चेंज होतो, इथं फेज चेंज होतो, इथं टेम्परेचर चेंज होतो, इथं फेज चेंज होतो, इथं टेम्परेचर चेंज होतं आहे. आणि ही फेज सॉलिड आहे, इथं सॉलिड ते लिक्विड जातो, ही फेज लिक्विड आहे, इथं लिक्विड टू गॅस जातो किंवा वेपर म्हणूया आपण, आणि गॅस फेज इकडं पुढे. इथं पण आपण हीट दिलेली आहे सबस्टन्सला, इथं पण हीट दिलेली आहे. आणि जर स्पेसिफिक हीटचा विचार केला तर स्पेसिफिक हीटची व्याख्या असते अमाऊंट ऑफ हीट गिवन अपॉन मास इंटू चेंज इन टेम्परेचर, किंवा मोलच्या रूपामध्ये अपॉन नंबर असणार, नंबर ऑफ मोल्स. तर फेज चेंज आहे हा, इथं टेम्परेचर चेंज आहे का काही? नाही. मग टेम्परेचर चेंज 0 आहे म्हटल्यावर स्पेसिफिक हीट फेज चेंजच्या वेळेस इन्फायनाईट येणार. म्हणजे स्पेसिफिक हीटचा कन्सेप्ट इथं लागू होत नाही, तिची व्हॅल्यू इन्फायनाईट येते. मग Q इज इक्वल टू इथं जसं की NC डेल्टा थिटा येते, तर हा फॉर्म्युला इथं नाही वापरता येत. का? कारण का तर C ची व्हॅल्यू इन्फायनाईट आहे. हा फॉर्म्युला आपल्याला फेज चेंज होत नसताना वापरावा लागेल, म्हणजे जिथं टेम्परेचर चेंज व्हायला ह्या 3 ठिकाणी. मग जिथं फेज चेंज होतो त्या ठिकाणी Qचा फॉर्म्युला येतो नंबर ऑफ मोल इंटू लॅटेंट हीट. हेच महत्त्वाचं आहे. Qचे 2 फॉर्म्युले आहेत तुम्हाला, टेम्परेचर चेंज होताना, फेज चेंज होताना. मग ह्याच्यावर एक क्वेश्चन करायचं आहे आपण. तर तुमच्याकडे आता हे क्वेश्चन आहे बघायच्यात. तुमच्याकडे आईस आहे 5 ग्राम आणि त्याचं सध्याचं टेम्परेचर आहे -10 डिग्री सेल्सिअस. तुम्हाला ह्याला न्यायचं आहे स्टीम, कंप्लीट स्टीममध्ये कन्वर्ट करायचं आहे, आणि त्या स्टीमचं टेम्परेचर असणार आहे 120 डिग्री सेल्सिअस. तर इथून ते इथपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला एकूण हीट किती लागेल ते काढायचं आहे. तर तुम्ही सर्वात पहिले समजून घ्यायला पाहिजे की हे होतंय कसं. तर आपण हे ऑलरेडी बघितलेलं आहे बघा की हे होतंय कसं, नेमकं ह्याच्यामध्ये काय काय लक्षात घ्यायच्या गोष्टी आहेत त्या सर्व. पहिल्यांदा तर ही डायग्राम तुमच्या समोर असू द्या. पहिल्यांदा तुमचा आईस आहे -20ला, म्हणजे इथं आहे. म्हणजे तुम्ही आईसला कन्वर्ट करणार अगोदर 10 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरमध्ये, टेम्परेचर वाढत जाणार 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत.
तिथून पुढे आईस कम्प्लिटली कन्वर्ट होणार कशामध्ये, वॉटरमध्ये, लिक्विडमध्ये. तिथं टेम्परेचर नाही चेंज होणार. ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंतला, बीपासून सीपर्यंतला पुन्हा पूर्ण लिक्विड झाल्यावर पुन्हा टेम्परेचर वाढायला सुरू होणार. डी पॉईंटपर्यंत पूर्ण लिक्विड जे आहे वॉटर ते 0 डिग्री सेल्सिअसपासून 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत येणार. पुन्हा 100 डिग्री सेल्सिअस आलं की वॉटरचं कन्व्हर्जन स्टीममध्ये व्हायला लागणार. पण त्यावेळेस टेम्परेचर वाढणार नाही, डी टू ई टेम्परेचर नाही वाढणार. पूर्ण स्टीममध्ये कन्वर्ट झालं की पुन्हा स्टीमचं टेम्परेचर वाढेल. आणि आपल्याला कुठपर्यंत न्यायचं हे टेम्परेचर 120 डिग्री सेल्सिअसपर्यंत. ओके. मग इथून इथं जाण्यासाठी लेट हीट लागली Q1. इथून बी पासून सी पर्यंत जायला हीट लागली Q2. सी पासून डी पर्यंत जायला हीट लागली Q3 आणि डी टू ई जायला Q4 आणि इथे लागली Q5. तुम्हाला काही गिव्हन डेटा दिलेला असेल, कॅलरीच्या रूपात देतोय मी. बघा, स्पेसिफिक हीट वॉटरची आहे 1 कॅलरी पर ग्राम पर डिग्री सेल्सिअस. स्पेसिफिक हीट ऑफ आईस इज इक्वल टू स्पेसिफिक हीट ऑफ स्टीम आहे. ऑफकोर्स स्मॉल सी देतोय मी. ते आहेत 0.5 कॅलरी पर ग्राम पर डिग्री सेल्सिअस. त्यानंतर बघा, इथं आहे आईस म्हणजे सॉलिड स्टेट. इथं सॉलिड टू लिक्विड आहे, सॉलिड टू लिक्विड व्हायला. मग इथं लिक्विड आहे पूर्ण, लिक्विड टू गॅस आणि इथं पूर्ण गॅस. म्हणजे 2 फेज चेंज झालेत. एक आहे फ्युजन आणि दुसरा आहे इव्हॅपरेशन. सो लॅटेंट हीट ऑफ फ्युजन तुम्हाला दिलेली असणार. मी आता अंदाजे देतोय, काही जास्त डोक्याला ताण न घेता. सो फ्युजनसाठी लेट 80 कॅलरी पर ग्राम लागते. आणि लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन एक देतोय मी. लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन आहे लेट, मी रफली घेतोय 500 कॅलरी पर ग्राम. हे पण सोपं जाऊन आपण 100 घेऊया. मेन आहे आपल्याला कन्सेप्ट समजून घ्या. तर आता आपल्याला बघायचं आहे की कशा प्रकारे हे उत्तर काढायचे. तर टोटल अमाऊंट ऑफ हीट नीडेड Q टोटल विल बी इक्वल टू ऑल द हीट ॲडिशन Q1 प्लस Q2 प्लस Q3 अँड Q4 फायनली Q5. आपण एक एक काढूया. सर्वात पहिले आहे Q1. Q1 म्हणजे हे. तर याच्यामध्ये फेज चेंज व्हायला का टेम्परेचर चेंज? ऑफकोर्स टेम्परेचर चेंज. पहिल्यांदा हे विसरू नका. तर विसरायचं नाही की Qचे 2 फॉर्म्युले आहेत. एक आहे MC डेल्टा थीटा आणि दुसरा फॉर्म्युला आहे M इंटू लॅटेंट हीट. हा वापरायचा टेम्परेचर चेंज होताना, हा वापरायचा फेज चेंज होताना. मग सिंपल आहे. हे आहे टेम्परेचर चेंज. सो तुम्ही फॉर्म्युला वापरणार MC डेल्टा थीटा म्हणजे थीटा फायनल मायनस थीटा इनिशियल. सो मास किती दिलेला आहे तुम्हाला? मास आहे 5 ग्राम. आता युनिट्स व्यवस्थित बघून घ्या, कारण का तुम्ही बरोबर हे ग्राममध्येच दिले आणि स्पेसिफिक हीट पण ग्राममध्ये दिले. सो ते कॅन्सल होणार आहे. तरी पण मी एक व्यवस्थित ग्राम सहित लिहितो. युनिट सहित 5 ग्राम इंटू स्पेसिफिक हीट कुणाची घ्यावी लागेल? इथं कोण आहे? हे वॉटर आहे का आईस आहे? आईस आहे. तो स्पेसिफिक हीट तुम्हाला काय घ्यावी लागेल? आईसची, जी की आहे 0.5. सो दिस इज 0.5 कॅलरी पर ग्राम पर डिग्री सेल्सिअस इंटू टेम्परेचर फायनल. बघा, ही इनिशियल स्टेट आहे आणि ही फायनल स्टेट आहे. ह्याचं टेम्परेचर किती आहे? 0 मायनस ही इनिशियल स्टेट आहे. आता चेंज इन टेम्परेचर आहे ना हे, तर डिग्री सेल्सिअसमध्ये पण तेवढंच येते आणि केल्विनमध्ये पण तेवढं येते, म्हणून मी डिग्री सेल्सिअसमध्येच घ्यायलो.
सो हे इनिशियल स्टेटचं टेम्परेचर बघा इथं दिलं आहे -10 डिग्री सेल्सिअस. हे जे आहे तिथं -10 डिग्री सेल्सिअस आहे. सो मायनस हे स्वतःचा मायनस आणि आता टेम्परेचरचा -10 डिग्री सेल्सिअस. सो हे वजाबाकी असल्यामुळे ह्याचं जे उत्तर येईल ते डिग्री सेल्सिअसमध्ये राहा. सो फायनली युनिट अगोदर मी लिहून घेतो. हे ग्राम आणि हे ग्राम कटतंय, डिग्री सेल्सिअस आणि डिग्री सेल्सिअस कटतंय. सो तुमचं उत्तर येणार कॅलरीमध्ये. काय हे 5 आहे इंटू हे 0.5 आहे आणि हे होते 10. सो हे 10 आणि 0.5 5 होते. सो हे तुमचं येते 25 कॅलरी. सो ही आली Q1. आता तुम्ही काढणार Q2. Q2 साठी फॉर्म्युला काय वापरणार बघा. Q2 म्हणजे फेज चेंज आहे का टेम्परेचर चेंज? फेज चेंज. म्हणून फॉर्म्युला कोणता वापरणार? मास इंटू लॅटेंट हीट. हे टेम्परेचर हे फेज चेंज कोणता आहे? फ्युजन का इव्हॅपोरेशन? येस ऑफकोर्स हे फ्युजन आहे. म्हणून लॅटेंट हीट ऑफ कोणती वापरणार तुम्ही? फ्युजन. सो मास किती आहे? ऑफकोर्स 0.5च आहे, तेच मास आहे. आता हे युनिट्स बघा, ग्राम इंटू लॅटेंट हीट ऑफ फ्युजन किती दिलेली आहे? आईसची आपण 100 पकडलेली आहे बघा, वर दिलेली आहे ही बघा, ही 100 कॅलरी पर ग्राम. युनिट काय असू शकतं आहे? कॅलरी पर मोल पण असू शकतं आहे. आपण प्रॉब्लेमच्या रिक्वायरमेंटनुसार करून घ्यायचं. कॅलरी पर मोल असेल त्याला काय कॅलरी पर ग्राममध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागू शकते. सो हे काय येणार? कॅलरी पर ग्राम. आता युनिट कसे कन्वर्ट करायचे ते तुम्हाला माहितीच आहे. मग हे आणि हे कटणार. सो तुमचं उत्तर काय येणार मग? 50 कॅलरी. ओके ओके ठीक आहे. ह्यांना मी जरा बाजूला घेऊन जातो. इथं आता आपण काढूया Q3. सो Q3 व्यवस्थित समजून घ्या, एकच प्रॉब्लेम एकदम महत्त्वाचा आहे. सो व्हॉट इज Q3? बघा, हे Q3 म्हणजे काय? टेम्परेचर चेंज आहे का फेज चेंज? टेम्परेचर चेंज. म्हणून फॉर्म्युला कोणता वापरणार? वरचा. सो MC थीटा फायनल मायनस थीटा इनिशियल. मास ऑफकोर्स 0.5. आता मी युनिट लिहित नाही. स्पेसिफिक हीट. आता हे इथं आईस आहे का वॉटर आहे? ऑफकोर्स वॉटर आहे. मग स्पेसिफिक हीट आपल्याला काय दिलेली आहे बघा, वॉटरची. स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर हे बघा 1 कॅलरी पर ग्राम पर डिग्री सेल्सिअस. सो दिस विल बी 1. अँड फायनल टेम्परेचर ह्याचं काय बघा, हे इथलं हे बघा इथं आहे 100 डिग्री सेल्सिअस. दिसलं? मायनस इनिशियल काय इथलं किती आहे? 0. सो तुमचं उत्तर काय येणार? 0.5 मल्टिप्लाइड बाय 100 इज इक्वल टू 50 कॅलरी. ओके ठीक आहे. Q3 झालं. आता काढूया आपण Q4. बघा Q4 म्हणजे हे फेज चेंज आहे का टेम्परेचर चेंज? फेज चेंज. म्हणजे फॉर्म्युला कोणता? मास इंटू लॅटेंट हीट. सो मास आहे 0.5 आणि फेज चेंज कोणता आहे? फ्युजन आहे का इव्हॅपोरेशन? दोन असतात फेज चेंज. ऑफकोर्स इव्हॅपोरेशन. म्हणून व्हेपरायझेशनचा लॅटेंट हीटचा फॉर्म्युला वापरा. सो इंटू काय येणार? 500. सो हे तुमचं हे कटणार आणि 5 5 25 आणि वर एक 0 म्हणजे 250 कॅलरी. आणि शेवटी आपण काढणार आता Q5. तर Q5 बा Q5 काय येतं आहे? Q5 म्हणजे फेज चेंज आहे का टेम्परेचर चेंज? टेम्परेचर चेंज. म्हणजे फॉर्म्युला काय? MC थीटा फायनल मायनस थीटा इनिशियल दॅट इज डेल्टा थीटा. मास किती आहे? 0.5 ग्राम. ठीक आहे ना, 0.5 ग्रामच घेतले ना. ओके, आपण प्रत्येक केसमध्ये 0.5 ग्राम घेतलंय चुकून. ओके हां, पहिल्या केसमध्ये 5 ग्राम घेतलंय आणि नंतर मी 0.5 ग्राम घेतले प्रत्येक ठिकाणी. ठीक आहे. सो इथं जरा चूक होणार, म्हणून आपण काय करूया, पहिल्याच केसमध्ये 0.5 करून टाकूया इथं आणि गिव्हन डेटामध्ये पण ह्याला काय करूया 0.5. बघा बरं जरा करेक्ट आलं का?
चुकून झालेलं असल्यामुळे आपण ह्याला काय करूया 0.5 पकडूया. ठीक आहे, गिव्हन डेटा 5च्या ऐवजी 0.5. मग हे चेंज होऊन हे काय येणार 2.5 येणार. ओके, मग बाकी सर्व करेक्ट आहे. मग इंटू स्पेसिफिक हीट किती आहे स्टीमची, बघा किती दिली आहे, ही स्टीम आणि आईसची सेम आहे 0.5. सो इथे येणार 0.5 इंटू फायनल टेम्परेचर किती पाहिजे आपल्याला, हे इथपर्यंत न्यायचं, म्हणजे कुठं न्यायचं बघा जरा, हे इथं 120ला. आणि इनिशियल किती आहे बघा हे 100. सो 120 मायनस 100. सो फायनली तुमच्याकडे काय येणार 0.25 इंटू 20. सो हे कटल्यावर इथं पॉईंट सरकणार 2.5 इंटू 2 म्हणजे 5 कॅलरी. ओके, मग फायनली तुमचं उत्तर काय असणार बघा, क्यू टोटल इज इक्वल टू Q1 प्लस Q2 आहे का नाही. Q1 किती आहे 2.5 प्लस Q2 किती आहे 50 प्लस Q3 किती आहे 50 प्लस Q4 किती आहे 250 प्लस Q5 किती आहे 5. सो हे तुमचं उत्तर येईल, हे 300 झालं, हे 350 350 355. सो 357.5 कॅलरी एवढी हीट लागेल ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये. लक्षात आलं ना हा प्रॉब्लेम. ओके.